गडबडीमध्ये ना माझ्याकडून तेलच सांडलं। हॅलो हाय नमस्कार, कशा आहात सर्व सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। खूप दिवसानंतर आज मी ब्लॉग अपलोड करते कारण की गेले काही दिवस झाले मी जरा बाहेर गेली आणि जरा थकून आली म्हणून मी जरा आरामच घेतला होता। जास्त आराम हराम होतो म्हणून चला म्हटलं लागा आपल्या कामाला। तर रोज ना मुलांचे स्कूल स्टार्ट झाले तेव्हापासून दिवसाची सुरुवात एवढी धावपळीने होते की शूट देखील राहूनच जातो। सकाळची मुलांची गडबड झाल्यानंतर ना मिस्टरना जायचं होतं म्हणून पटकन त्यांच्यासाठी 2 चपात्या टाकून दिल्या। त्यानंतर मी कपडे धुवायला गेली, कपडे धुवून घेतले आणि जे बाकीचे होते ते मला वॉशिंग मशीनमध्ये टाकायचे होते। कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकले पण नंतर माझा हात ओला होता ते माझ्या लक्षात आलं। निरमा पावडरसुद्धा टाकली होती पण ते बटन ना थोडंसं लूज पडले। मी 2 वेळ ते लावून बघितलं पण हात माझे ओले होते। म्हटलं जाऊ दे आपल्यालाच करंट लागायचा, वाटल्यास थोड्या वेळानंतर हात माझे कोरडे होतील त्यावेळेस मी लावून बघेल। कारण की मशीन लावता लावता आपल्याला करंट लागता कामा नये, कारण की आपला जीव खूप महत्त्वाचा आहे। कसं तरी इथे वॉशिंग मशीन लावायला केलं त्यात आता हा स्विच प्रॉब्लेम देतोय। आता यामध्ये स्विचची तर काही गलती नाही आहे, आता माझं नशीबच खराब आहे मी असंच म्हणू शकते। सही पकडे हैं। आता ते झालं होतं आणि किचनमध्ये मी आलीच होती राहिलेला स्वयंपाक करायला आणि तिथे झालं काय, बस तेलाची कॅन पकडली आणि सर्व तेलाची कॅन आहे ना उलटी झाली। आता मला तेच समजत नाही की मी काम करणं सोडून देऊ की कामाने मला सोडावं। तेवढं तरी बरं झालं की त्या टायमिंगला कोणाचं लक्ष नव्हतं की मी एवढं मला तेल सांडवलं। मी काय केलं ना पटकन प्लेट घेतली आणि त्या प्लेटमध्ये सांडलेलं तेल गोळा केलं आणि ते गोळा केलेलं सर्व तेल मी बेसिनमध्ये ओतून टाकलं आणि पेपराने जिथे सांडलं होतं तिथे पुसून घेतलं। जिसका डर था फिर वही व्यक्ती घर में आ गए, म्हणजे माझी जाऊ नेमक्या ते सर्व झाल्यानंतर त्या आल्या होत्या। त्यांनी माझ्याकडे वर्दी दिली कारण मी निघाली होती हिमांशूला आणायला स्कूलमधून। त्याला घरी आणलं, नंतर बिट्टूला आणायला गेली आणि बिट्टूचा प्रत्येक नारा असतो फक्त मम्मीसाठी। आता पुढे बघाच तुम्ही। माझी आठवण कुठं कुठं नाही येत तुला बिट्टू, तू काय मुलगी आहेस तू। माझी आठवण नको, तू स्ट्रॉंग गर्ल बनायचं तुला, असं स्ट्रॉंग बनायचं। असं मम्मी कशी स्ट्रॉंग आहे बघ किती कमी झालं। पहिलं एवढं मोठं होतं ना, काल खूप मोठं होतं, आता कमी झालं म्हणून शेकायचं असते। आता कमी झालं असं असं। हा नाटक होतं, नाटक बिट्टू नाटक होतं हे। कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। तू जायच ते जोरात ढकल ते तेव्हा स्पीड बसेल ना। पण तुझं काम आहे ना हळू काढणार, तू इथून उडू काढत आहेस मध्ये न पकडता। दोनों या मेरी सायकल आ रही है। तर जाऊ माझ्यावर का भडकल्या ते तुम्हाला मी सांगते। हे स्टँड तिने फ्लिपकार्टवरून बोलवलं, त्यानंतर म्हणाली की हे खोल आणि लावून बघ। मी मस्तपैकी लावायला लागली। त्यानंतर ना मी एक हे जे आहे सर्वात खालचं ते उलटं लावलं होतं। मला असं वाटलं ते कसं लगेच खेचून बाहेर निघेल पण ते अजिबात खेचल्या निघालं नाही। उलट ते जे साईडला दिसत आहे तुम्हाला ब्राऊन कलरचं ते तुटलं आणि त्यामध्ये ते छोटे छोटे असे राऊंड होते ते फसले। मेरी माँ को भी मुझे इतना बुरा होने की फील नहीं आती थी जितनी तेरी वजह से मुझे फील नहीं करा। मेरी माँ तर हे तोडताड मी केलेलं आहे। क्या इतना बुरा नो, आणि काहीतरी जुगाड करून मी याच्यामधले हे जे आहेत ते कसे तरी काढलेत बाहेर। आता हे जे एक आहे याच्यामध्ये फसले, निघायचं नाव घेत नाहीये आणि माझी बहीण म्हणतीये की तू काढ आणि तुझ्या हातावर चाकू मारून घे पण तरी तो काढ। ये तो हमसे ना हो पाएगा। आता तुझ्या समोर असं मी दाखवत आहे, मी काहीतरी ट्राय करत आहे म्हणून म्हणजे तुला वाटलं पाहिजे की नाही काहीतरी करत आहे। चालली का बाई मी इथून, मला डिप्रेशन येत आहे। डिप्रेशन येत आहे मला। तू जेवत आहेस पण मला तिकडे डिप्रेशन येत आहे। नजर हटी दुर्घटना घटी। मी तिकडे काम करत होते आणि ही बाया बॉडी लोशन घेऊन गेली आणि माझ्या पार्सलला पूर्ण बॉडी लोशन लावत बसली। जुगाड़ बीमार है। तुझा फोन चोरी से चुप चुप के हसते किती गोड बिट्टू।
केला भाऊ काहीतरी जुगाड. इसे कहते हैं हिप हॉप हिप हॉप. अरे बा देसी नुस्खा. आई अशी करे नाही का टोपले टापले जोडे. एवढी परिस्थिती येते का प्रत्येक वेळी. सर्व गोष्टी नवीन विकत आणि फुटलेल्या वस्तू आहे किती किती जोड एकच वस्तू 10 वेळ फुटली तर 10 वेळ जोडत नाही. विकत घ्यायची वेळ नव्हती तेव्हा. कारण तेव्हा परिस्थिती नव्हती प्रत्येक गोष्ट विकत घ्यायची आणि एवढा पैसा सुद्धा नव्हता. ती जुगाड केलाय सेम. आता मला माझ्या आईची आठवण आली. माझ्या आईची हे बघूनच माझ्या आईची लहानपणी जुगाड बघितले ना त्याच्यामध्ये. टोपलं फुटलं कपडे धुवायचं की त्याला असं लावायचं. सिमेंट निघालं घरात की थोडंसं सिमेंट आणून सिमेंट लावायचं. ये मेरे माँ के संस्कार है, मेरी माँ के. प्लास्टिक लगा के जुगाड़ चालू है. वाह मान गए, वाह मान गए तुम्हें. तुम जियो हजारों साल. चालू दे तुझं. मी वाट लावली आहे आणि ते नीट करते आहे. जाओ तुम चाहे जहाँ याद करोगे वहाँ कि एक लड़की दुनिया में है जो दे सकती है तुमको तरास. नो 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 नो. काय ग तू कोणतं गाणं म्हणत आहे तिकडे. वो एक लड़की दुनिया में मी कर सकती है मेरा काम तमाम. मग मी माझीच तारीफ सांगत होती ना तिकडे. तेच तर म्हणत आहे मी तिकडे. जो कर सकती है तेरा दिमाग खराब. तेरे तारीफ मैं क्या बोलूं. क्या इतना बुरा हूँ मैं माँ. तुम्ही त्या टाईपचीच आहेस माधुरी खरंच. आईने कसं सांभाळलं असेल तुला काय माहिती. Oh my God, मला तारे जमीनवरचा हिरो तो नसतं छोटा मुलगा त्याचा ती आईला 10 तोफाची सलामी द्यावं लागेल तुला सांभाळायला. ह्यांना बघ तेवढं आता. आणि आता माझ्या नवऱ्याला 10 तोफाची सलामी द्यावं लागेल कारण आता माझा नवरा मला सांभाळतोय. कोणी तुला तुला पसंत. ऐसे छोटे मोटे लोगों की बस की बात नहीं होती हम जैसे नबलों को संभालने के लिए. अच्छा हमको सिखा रिया है. उसके लिए जिगरा बड़ा होना चाहिए. जिगरा. आता मला याला हात लावायची देखील इच्छा होत नाहीये मी मीनूकडे बघून. मी म्हणते आता याला अजिबात तू हात लावू नको कारण त्याची वाट मीच लावली आणि कसं तरी जुगाळ बुगाळ करून. जे 2 मिनिटाचं काम होतं तिथे अर्धा घंटा गेला माझा. म्हणजे ती चलावली तरी ते मोबाईल. आणि मी सुद्धा त्याला हात लावण्यापासून कतरत आहे कारण की मी त्याचं वाटूनच तसं केलंय. नाही आता तसं काही होणार नाही पण ते असं वाटतं की राहू दे. पाय नाही हात जोडून सोडून दे मला. चला पाऊस पण येत. आता कपडे टाकते म्हटलं वॉशिंग मशीन मधले तर इकडे पाऊस सुरू झाला. तुम्हाला येऊ नाही तुम्ही तिला येऊ दिलं नाही ना म्हणून तिने लॉक केलंय. सकाळपासून न जेवलेले आमचे सुपुत्र आता संध्याकाळी 7 वाजता जेवण करत आहेत कारण आता भूक लागली असे ना सकाळपासून. काय करत आहेस तू तिला. बघ इकडे मीनू तुझा हेअर स्पा करत तुझा हेअर स्पा करत आहे ती. तुझं मॅनिक्युअर पॅडिक्युअर केलं आता हेअर स्पा. आता हेअर स्पा. आता हेअर रोल करते. चालू द्या तुमचं. मला आता चिकन आणले. आज तर खूप थकली आहे माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसत असेल. चिकन आणलं आता. सुंदर सुंदर शेंडी पडा का गेला तिने तुला. मेकओव्हर कमी शेंडी पटाका जास्त दिसत आहे. आज ना ते चिकन उकडायला टाका त्यानंतर मसाला काढा आणि मग भाजीला फोडणी द्या. हे असं अजिबात करायचं नव्हतं मला.
यावेळी मी पटकन भाजी धुतली, मिक्सरमधून थोडासा मसाला काढला आणि डायरेक्ट कुकरमध्येच बनवून घेते म्हटलं, कारण आता खूप कंटाळा आला होता. म्हणजे सर्व एकत्र मिक्स केलं की डायरेक्ट एक दोन शिट्टीमध्ये चिकन डायरेक्ट तयार. माझा फोटो नको काढू, माझा फोटो काढू नको. तिला आली आहे झोप आणि मला लागली आहे भूक. ते कधी कुकरची शिट्टी व्हाय